की जय हो। श्रीमंत योगी छत्रपति शिवाजी महाराज की जय हो। अपनी अपनी माता पिता की जय हो। नमः पार्वती पतये हर हर महादेव। अखिल कोटी ब्रह्मांड नायक करुणावलय पांडुरंग परमात्मा चराचरामध्ये वास करणारे आदिशक्ती मुक्ताई सद्गुरु जोग महाराज सद्गुरु मोठे बाबा देवादिदेव महादेव या सर्वांच्या कृपापात्र आशीर्वादाने चालत असलेली हे आपली पावन पवित्र शिव महापुराण ज्ञान यज्ञ सोहळा आज आपल्या या कथेचा दुसरा दिवस उगवलेला आहे। दुसऱ्या दिवसाची कथा अतिशय चांगल्या सोजोड वातावरणामध्ये तयार झालेली आहे। तुम्ही सर्वजण बघतायत डोळ्याने की खूप पाऊस पडतोय, वारा उधाण आहे अनेक गावांमध्ये, पण कथेच्या वेळेला देव आपल्यावर कृपा करतो आहे। देवाला रात्री सांगितलं होतं की थोडा आम्ही पहिल्यांदाच कथा करतोय, पहिल्यांदाच असं करशील तर आम्ही नंतर करणार नाही। तो म्हणे असं काही करू नका महाराज, 9 ते 11 मी अंमळनेरला जात जासू, नंतर येईल मी हळूहळू। आणि चांगली गोष्ट आहे, यज्ञामध्ये पर्जन्य झालाच पाहिजे। दिवसभर टेन्शन असतं, सगळे कार्यकर्ते त्या मंडपाकडे बघत असतात, थोडीशी बी वारा सुटले का सगळे इकडे येतात। पण जे देवाच्या मनामध्ये आहे ते होणार आहे। मला दुपारी त्यांनी सांगितलं पाऊस आला तर काय करायचं, म्हटलं काहीच नाही करायचं, ज्यांना ज्यांना जितक्यांना शक्य होईल तितक्यांनी तिथं जिथं मी बसतो तिथं यायचं, मी कथा सांगेल तुम्हाला, तुमचा पैसा वाया जाऊ देणार नाही। त्यांनी सांगितलं असं काही करू नका। म्हटलं ते पाऊस पडणं काही आपल्या हातामध्ये नाही, जे होणार आहे ते देवाच्या इच्छेने होणार आहे। आज मी तुम्हाला शिवमहापुराणाचा विद्येश्वर संहितेतला पहिल्या अध्यायाचं वर्णन सांगणार आहे। फक्त मन लावून ऐका, तुम्हाला अजिबात मी बोर करणार नाही, कारण मलाही बोर केलेलं आवडत नाही। मग जे आपल्याला आवडत नाही ते आपण दुसऱ्यांना करू नये असा माझा स्वभाव आहे। परमात्मा सुंदर अशा पद्धतीने आपली ती कथा करून घेणार आहे। थोडा आवाज वाढवून द्या, तुम्ही घाबरू नका कोणाला। विद्येश्वर संहिता अध्याय क्रमांक 1। आणि मी सांगतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका। तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, तुम्ही जर मी एखादा विषय सांगितला तर तुम्ही लगेच गुगलला टाकू शकतात की महाराज खरं बोलताय की खोटं बोलताय। नाही तर मी माझ्या मनाचं असेल आणि जर तुम्हाला असं सांगत असेल ग्रंथात लिहिलेलं आहे, शिवनाथ असं म्हणतात, तसं विश्वास ठेवायचा नाही। तुम्हाला असं वाटलं की महाराज खरं बोलताय का खोटं बोलताय, तुम्ही तात्काळ चेक करू शकता। शिव महापुराण कथेचा पहिली संहिता विद्येश्वर संहिता, विद्येश्वर संहितेमधला पहिलाच अध्याय आणि त्या पहिल्या अध्यायाचं नाव आहे कलीच्या लोकांचं आचरण। कलीच्या लोकांचं आचरण कसं असणार आहे ही शिव महापुराणामध्ये 1000 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे। कलीच्या लोकांचं पहिलं आचरण कसं असणार आहे तर कलियुगामध्ये पहिलं आचरण असणार आहे शिवकथेनुसार की सगळे भाऊ हे एकमेकांचे शत्रू होतील। हे पहिला नियम आहे कलियुगातला। जे रक्ताचे नाते आहे ते दुश्मनीमध्ये कन्व्हर्टेड होतील आणि सगळ्या भावांच्या डोक्यामध्ये विष पेरेल, तिचं नाव स्त्री असेल म्हणजे बाई असेल। बऱ्याच बायांच्या डोक्यामध्ये असतं एखादं घर सुख शांतीने नांदत असलं का त्यांना ते वेगळं राहण्याची काय बुद्धी येते काय माहिती। गावामध्ये सगळं व्यवस्थित असताना सुद्धा प्रायव्हसी भेटत नाही आणि आपल्याला चांगलं जीवन जगता येत नाही, म्हणून बऱ्याच महिला ती खोली करून ते शहरात जाण्याचा अट्टाहास नवऱ्याच्या मागे लावतात। परंतु ही गोष्ट लक्षात ठेव जा, कलियुगामध्ये ज्या घटना घडणार आहेत त्या आधी आपल्या ग्रंथांमध्ये नमूद केलेलं आहे की ज्यांना तुम्ही जीव लावणार, ज्यांना तुम्ही आपलं म्हणणार, ज्यांना तुम्ही आपल्या ताटात खाऊ घालणार तीच लोक तुमचा घात करतील। हे पहिलं अध्ययन या कलियुगाचं आहे आणि याचे बरेचसे अनुभव इथं बसलेल्यांपैकी बऱ्याच लोकांना कदाचित आलेही असतील। मग सगळ्या भावांमध्ये शत्रुत्व निर्माण होईल, मग याचं कारण कोण असेल तर पत्नी असेल। मग याच्यावरती इलाज नाहीये का? याच्यावरती इलाज असा आहे की पत्नीला हृदयात जागा द्या, डोक्यावर जागा देऊ नका। माणसं ऐकताय ना, पत्नीची जागा कुठं असली पाहिजे? हृदयामध्ये असली पाहिजे, डोक्यावर
पत्नीचं ऐकावं, परंतु जर ती अध्यात्माच्या आड येत असेल, चांगल्या कामांच्या आड येत असेल, मायबापाला वागवू नका असं जर ती म्हणत असेल, तर मग त्या पत्नीचा त्याग करणं हा पुरुषाचा धर्म सांगितला जातो. आणि या कलियुगामध्ये एक आचरण अजून मोठ्या प्रमाणामध्ये घडणार आहे की सत्य नीतीला फार असा त्रास होणार आहे. जे लोक लबाड बोलतील, जे लोक वाईट वागतील, त्यांचा उदो उदो होईल, आणि जे लोक धर्माचं वागतील, जे लोक सत्याचं वागतील, त्या लोकांना त्रास होईल. हा कलियुगाचा नियम आहे. मग काही लोक म्हणतील, महाराज मग चांगलं वागून जर त्रास होणार असेल तर मग वाईट वागायला काय? तर त्याच्यासाठी शिवमहापुराणामध्ये गोड असं वर्णन असं आहे की तुम्ही कितीही वाईट वागले आणि तुमचं कितीही चांगलं झालं, परंतु एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेव जा, वाईट वागणाऱ्याचं मरण कधी चांगलं होत नसतं. मग काही लोक म्हणतील, महाराज मेल्यावर कोणी बघितलं पण जीवनभर तर मजा मारायला भेटेल. पण याच्यामध्ये एक सिद्धांत सांगतो आणि कथेमध्ये प्रावरुत्तान प्रदान करतो. महिला वर्ग, अरे कुत्रा, त्या कुत्र्याला तरी समजलं की कथा जावं लागतं. तुम्ही उभा काय राहणार, हाकलात जावं तुम्ही तरी. ते जर बिफरणं ना, लक्ष देणं एकदा बरं का महिला वर्ग. काही लोक असं म्हणतात की चांगलं वागलं तरी मरायचंय आणि वाईट वागलं तरी मरायचंय. मग वाईट वागूनही मरायचंय आणि चांगलं वागूनही मरायचंय, तर मग खाऊन पिऊन मजा मारून मेलेलं कधी पण. तुम्ही चांगले म्हणता ना, तुम्हाला लाज वाटत नाही? मला एक सांगा, तुम्ही चालू ठेव जा, तुम्ही नका बंद कर जा. मी या काही दगडे बिगडे ठेवू शकतो. यांच्या बरेचशा लागू नका, ते मार्केट खाऊन घेतील तुमचं. पोरियो, तुम्ही असं डोळ्याने बघितलं असेल, गावामध्ये एखादी मांजर पिल्लांना जन्म देते. मांजर माहिती तुम्हाला? मी काय तिरपा बिरपा बघतो का रे? तुम्हाला विचारलं का तुम्ही बोलायचं, त्यांना विचारलं का त्यांना बोलू द्यायचं. आपला आजचा मुद्दा काय आहे? विद्येश्वर संहितेचा पहिला अध्याय, कलियुगाच्या लोकांचा आचरण. त्याच्यामध्ये भाऊ भावाचे शत्रू होतील, आणि जे लोक चांगलं वागतील त्यांना त्रास होईल, आणि जे लोक वाईट वागतील त्यांना आनंद भेटेल. हे आजच्या आपल्या कथेचा मुद्दा आहे. मग वाईट वागून जर देव चांगलं करणार असेल तर मग वाईट वागायला हरकत काय? हा जो आपला एक निर्धार आहे त्याच्यावरती आपल्याला आता शोध घ्यायचा आहे. मांजरीने पिल्ल दिले, मग ती मांजर एका ठिकाणी पिल्ल ठेवते का घरे घर फिरवते? एका जागेवर पिल्ल ठेवते का मांजर? नाही. कुठे घेऊन जाते? हे घर ते घर असं ते बदलवते. मग मांजर जेव्हा आपल्या पिल्लांना घेऊन इकडे तिकडे फिरते, हे ते घर बदलवते. मग ते घर बदलवण्यासाठी ती काही गाडी भाड्याने करते का? मग काय करते? तोंडामध्ये घेते आपल्या पिल्लांना, बरोबर आहे? मग आपल्या पिल्लांना तोंडामध्ये घेते आणि दुसऱ्याच्या घरी नेऊन ठेवते. पण ज्या पिल्लाला तिने तोंडात ठेवलंय, थोडा आवाज असा स्टेबल करा बरं, जो घुमतोय तो. मांजरीने आपलं पिल्लू तोंडामध्ये पकडलं, पण आपल्या पिल्लाला ती दात लागू देते का? दात लागू देत नाही. आणि ती आपलं पिल्लू ठेवून परत येताना जर तिला एखाद्या उंदीर सापडला मोठा, तर मग ती मांजर काय करते? उंदराला वदनी कवड घेता नाम घ्या श्री, असं करते का नाही? आवाज म्हणताय का तुम्ही? मांजरी आपल्या पिल्लाला ज्या तोंडाने पकडते, पण आपल्या पिल्लाला दात लागू देत नाही. आणि जर उंदराचं पिल्लू सापडलं तर त्याला जिवंत सोडत. मांजर तीच आहे, दात तेच आहे, पण आपल्या पिल्लांसाठी वेगळे वापरते आणि दुसऱ्यांच्या पिल्लांसाठी वेगळे वापरते. अर्थात तुम्हाला काय म्हणायचंय? अर्थात मला असं म्हणायचंय की जे लोक चांगले वागतात त्यांच्यासाठी यमाचं दंड वेगळं असतं, आणि जे लोक वाईट वागतात त्यांच्यासाठी यमाचं दंड वेगळं असतं. आणि म्हणून जर यमदूत तुम्हाला घ्यायला आले आणि तुमच्या गळ्यामध्ये जर माड असेल, तर यमदूत तुम्हाला घेऊन जात नाही. ते म्हणता हे आमचं ग्राहक नाही, तुम्हाला साक्षात भोलेनाथांचे गण घ्यायला येतात. आणि मरताना जर देवाचे गण तुम्हाला या माडेमुळे घ्यायला येत असतील, तर मग विचार करा या माडेचे किती महत्व आहे. शहरांमध्ये जर असे कुत्रे फिरायला लागले ना, तर मग नगरपालिकेची गाडी येते आणि ते कुत्र्यांना घेऊन जाते, बरोबर आहे? पण एखाद्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये कधी पट्टा दिसला तर त्या पट्ट्यावाल्या कुत्र्याला नगरपालिकेची गाडी पकडते का? ती काय विचार करते, याले कोणीतरी मालक
आई कोण तरी शे, मग ती नगरपालिकेची गाडी उतरत तशी यमदूत घ्यायला आले का ते आपल्या गळ्यातला पट्टा बघता नेमका हे आपलंय का कोण शेब होया ना मालक बिलक. आणि जर तुमच्या गळ्यात त्याला माळा दिसली तर त्याच्या लक्षामध्ये येतं की तुमचा कोणीतरी मालक आहे आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला व्यथा होत नाही. माळा घालणं म्हणजे बंधन नाहीये, माळा म्हणजे सुरक्षा आहे तुमच्या अकाली मृत्यूची. तुमच्यावरती परमात्म्याची कृपा होते. आणि आमचा वैयक्तिक अनुभव आहे आणि कथेमध्ये काय सांगावं, अनुभव आले अंगात ते या जगात देत असू. जो फायदा आपल्याला झाला तो फायदा जगाला व्हावा हा सत्कर्माचा एक मोठा मार्ग आहे. पहिला आचरण भाऊ भावाचे शत्रू होतील आणि ते झालेले आहेत. दुसरी कडी अशी आहे की घरामध्ये सासू सासरे चालणार नाही. आणि याच्यातला एक बी शब्द खोटा असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल महाराज त्याच्या मनाचं सांगताय, कथा झाल्या मला तुम्ही 10, 15, 20 जण असे पकडा आणि आम्हाला सांगा की हे कोणत्या ग्रंथात लिहिलंय, आणि जर मी तुम्हाला दाखवलं नाही तर उद्या तुम्ही कथेला येऊ नका. सासू सासरे चालणार नाही म्हणजे फक्त बाईलाच का नाही, तर माणसाला सुद्धा सासू सासरे चालत नाही चालत. पण बायांचं नाव खराब झालंय. जवाई कधी एखादा खराब असला ना तर आपल्या मुलीच्या भविष्यासाठी त्या जवायाचा स्वीकार केला जातो. परंतु जर सून खराब असली ना तर मग तिला नाव ठेवल्या जातं. इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनींना माझी विनंती आहे, संसारामध्ये समाजामध्ये व्यसनाचं प्रमाण जर कशामुळे वाढलं असेल तर तुमच्या घरामध्ये भनका केल्यामुळे वाढतं. आमचा माणूस खूप प्रयत्न करतो, बाईचं ऐकलं माय म्हणते बैल वही जायले, बाईचं ऐकलं माय म्हणते अजून, ती बायको म्हणते अजून हा मोठा झालाच नाही. मग तो त्या दोघींमध्ये फसून जातो बिचारा. मग त्याला टेन्शन येतं आणि मग तो संध्याकाळी मेरा मन डोले असा डोलत घरी येतो तो नागासारखा. नाही ना अजून नाही येईल कोणी. आई गावमा एक शेतळा सुद्धा सापडाव नाही. आधी मी चांगलं बोलू नको वाईट बोलू, पण त्या महिने झाकेल मुठ सव्वा लाख नाही. मला आनंद एका गोष्टीचा आहे की बा 2, 4, 5 टक्के लोक दारू पित असतील, पण आनंद एका गोष्टीचा आहे की दारू पिऊन भांडणं करत नाही. दारू पिऊन ते भांडणं करत नाही. काही लोक कमी पिता पण भांडणं जास्त करतात. 8 दिवसामध्ये तुमच्या गावामध्ये तुम्हाला बदल दिसेल हा शब्द आहे मनोज महाराज, लक्षात ठेवजा. 8 दिवसामध्ये. आज 4 पोर आले होते बिचारे, आले ते 4. त्यांनी काय केलं माहितीये का, निंबू घेतलं. म्हणता का करणी करतस काय माहिती आहे. दर्शन शरद पाटील, मयूर रोहिदास पाटील, भूषण सुनील पाटील, निखिल शिवाजी पाटील, हे 4 जण होते आतंकवादी. यांनी 4 जणांनी साखर जमा केली, निंबू जमा केलं, एका बाटलीमध्ये थंडगार पाणी घेतलं, सरबत बनवलं, खिशामध्ये गिल्लास आणि बाटल्यालीन फिरणार त्या. मी बसलेलो होतो, हे सगळे झोपलेले होते. जय हरी महाराज म्हणता काय आमले तुमले सरबत पाज नाही म्हणता, पाजी द्या भाऊ. एवढ्या ठीक आहे बा, त्या लहान पोरांना वाटलं तरी त्यांनी काल ऐकलं ना महाराज कोणा घर जावं नाही, पण ज्याला खरंच पाज नाही, ज्याला खरंच खावाड नाही तो तर टेसन बी खावाडत आहे, मला ध्यान मागू नको वाटे वा. तर ते 4ही पोरं आणि अजून त्यांनी सांगितलं महाराज आमले माळा टाकणी हो. त्यांच्या मनात आलं की आम्हाला माळा टाकायचे, म्हणतं तुमच्या घरच्यांनी त्यातले जाऊ द्या म्हणे, तर आमले टाकणे. आज माझ्या गावातील 10 मुलं जरी माळकरी झाले तरी माझी कथा करून यशस्वी झाली. असे भरपूर महाराज लोक तुम्हाला भेटतील. पोटासाठी कीर्तन कथा करणं वेगळं आणि समाजासाठी कथा कीर्तन करणं वेगळं. लोक ऐकतात. ज्या गावात आपली कथा झाली त्या गावामध्ये माडकरी टाडकरी, त्या गावामध्ये काही लोकांची दारू सुटली पाहिजे, होतो परिणाम मनावरती. एखाद्याचं घर चांगलं झालं पाहिजे. काल ज्यांच्याकडे जेवण होतं उपसरपंच, त्यांच्या सुद्धा सगळ्या परिवाराने काल मनस्थिती दाखवली की आम्हाला शेवटच्या दिवशी सगळ्या परिवाराला माळा टाकायची. सांगा ना अजून तुम्हाला काय पाहिजे. जीवनामध्ये हे सुख आहे, दुसरं काहीच नाही. हरी हरी संसारात सुख नाही हुशारी दर, हे कोणाचे गण गोत्र कोणाचे घर. संसारात सुख नाही हुशारी दर, कोणाचे गण गोत्र कोणाचे घर. तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, तू
करोनी 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 भाविचार करोनी 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 भाविचार. संसारात सुख नाही हुशारी दर, अरे कोणाचे गणगोत्र कोणाचे घर. तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर. तू म्हणशील पैसा अडका हा इथंच राहील सडका. तू मेल्यावर तुझ्या माथे फोडतील मडका. तू माझ माझ म्हणत हे सारना शेवंत. करोनी 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 पहा विचार. सगळे भाऊ शत्रू होतील, घरामध्ये सासू सासरे नकोसे वाटतील. तिसरं, पुरुष या स्त्रिया ज्या आहेत म्हणजे ज्या पत्नी आहे या आपल्या नवऱ्याचा पदोपदी अपमान करतील आणि करतायत. पूर्वीच्या काळी नवऱ्याला फार मान सन्मान असायचा. पती परमेश्वर म्हटल्या जायचा. पती पती परमेश्वर, नंतर पती स्वामी झाला, नंतर पती देव झाला, नंतर पती आहो. काय म्हणत होत्या आजी तुमच्या काळात? काय होतं? नाव घेत होते का? मी कोणले सांगाव नाही. ज्या अर्थी तुम्ही एवढं मोठं कुंकू लावलंय त्या अर्थी आजोबा आहेत. मग मला एक सांगा, तुम्ही आजोबांचं आजपर्यंत तरी नाव घेतलं का कधी? नाही ना. संस्कार होते पहिले. आहो. आता 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 तर फॅशन आहे. अरे राहुल, पारोड्याहून येताना मला जरा पनीर घेऊन ये बरं का, आज महाराजांना जेवण करायचंय. राहुल म्हणतात तीन पोऱ्या वही नाही म्हणे माझे मिस्टर आहेत. ओ बापरे, मिस्टर मिस्टरला तू राहुल म्हणते चालतं म्हणे महाराज, मॉडर्न जमाना आहे म्हणतं. मला तून करणं खाणं नाही. काही बाया चप्पल घालून खाता. बर तिला अक्कल नाही पण खाणार आल त्या अक्कल वही का नाही की चप्पल घालीन खायला नाही. जेवढी संस्कृती विसरणार तेवढा सत्यानाश होईल. पूर्वीच्या महिला खाली बसायच्या, मस्तपैकी भाकरी टाकायच्या, चुल्यावरची भाकर. लोकांच्या बुद्धीमध्ये असा बदल पडला. आता प्रवासामध्ये असले का हॉटेलवाल्याला विचारतात चुलीवरची भाकर आहे का? मग आमचे पूर्वज काय खात होते? आमच्या आधीच्या काळामध्ये जे होतं तेच चांगलं होतं. लोकांनी फक्त प्रगती केली. पण प्रगती केली म्हणजे फार सुख भेटलं असं नाही. तुमचे घर सिमेंटचे झाले, तुमच्या घरामध्ये स्टाईल लागली, पण वृत्ती मात्र ती ना तीच आहे. ती वृत्ती बदललेली नाही. पहिले घर मातीचे होती ना, तर अंतकरणामध्ये त्या मातीशी जोडलेलं प्रेम सुद्धा होतं. आता प्रेम राहिलं नाही. पूर्वीच्या काळी लग्नामध्ये 15-15 दिवस लोक आपल्या घरी मुक्कामी यायचे. मस्तपैकी अंगणामध्ये खाटा टाकायचे, धाब्यावर खाटा टाकायचे. लाईट कधी गेली 10 वर्षाच्या आधी तर आजूबाजूचे शेजारी असे बाजूला येऊन गप्पा गोष्टी करायचे. पण आता कोणाला कोणासाठी वेळ राहिला नाहीये. पूर्वीच्या काळी जर आमच्या आईने भाजी केली तर आमची आई ती भाजी एका वाटीमध्ये टाकून सांगत होती काकूला देऊ नये, आणि त्या काकूला दिली का काकू बी तिकडनं काही ना काही देत होती. आता ते प्रेम नाही राहिलं. आता ती बाई स्वयंपाक करताना सुद्धा विचारते पप्पू तू किती पोळ्या कशेन बेटा? तुझ्या पप्पांना बी विचारून घे, मला करायला कसे वायाने गेलं पाहिजे. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आज बदललेल्या आहे याचं एकच कारण आहे की तुम्ही तुमच्या धर्माच्या दूर गेलात, तुम्ही तुमच्या संस्कृतीच्या दूर गेलात. तुम्हाला ना धर्म नकोय ना संस्कृती नकोय, तुम्हाला तुमचं मोठेपण मिरवायचंय. पण एक गोष्ट लक्षातून ऐक जा, आज जर तुम्ही साधू संतांचं ऐकलं नाही, आज जर तुम्ही मॉडर्न जमान्याच्या खाली फॅशनच्या नावाखाली जर तुमच्या धर्माचा नाश केला तर येत्या काळामध्ये तुमचे मुलं तुम्हाला घरात ठेवणार नाही, हे लक्षात ठेवायचं. आपल्या मुलांसाठी पैसे कमवू नका,
डोंगरोजी महाराज तर भागवतामध्ये खूप गोड वर्णन करता, मूर्ख पिता अपने बेटे के लिए धन कमाता है. जो मूर्ख माणूस असतो तो आपल्या मुलांसाठी धन कमवतो आणि जो बुद्धिवान माणूस असतो तो आपल्या मुलांसाठी संस्कार कमवतो. असं का महाराज? कारण जर तुम्ही पैसे कमवले आणि मुलगा जर तुमचा बावरट निघाला तर सगळी धन संपत्ती विकून तो भीक मागायला लावेल. आणि जर तुम्ही तुमच्या मुलांना योग्य वयात संस्कार दिले आणि जर तुम्ही पैसे कमवलेले नसले तर संस्काराच्या बळावरती तुमचा मुलगा पैसे कमवून तुम्हाला सुखात ठेवेल. ही शास्त्र, ही न्यायनीती आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. घरामध्ये सासू सासरे नकोसे वाटतील, पती पतीचा अपमान करतील आणि करतात. इथं बसलेली सगळ्या बायांनी, काही माय मावल्या असतील बिचाऱ्या की त्यांनी नसेल केला अपमान, सगळ्या बाया सारख्या असतात असं मला म्हणायचं नाही. पण भरपूर बाया रागा संतापामध्ये नवऱ्याला शिवीगाळ करतात, त्याची अक्कल काढतात. आणि जेव्हा एखादी बाई नवऱ्याची अक्कल काढते ना तेव्हा मला असा प्रश्न पडतो, 50 वर्ष ज्या नवऱ्याने तुमच्यासोबत संसार केला आणि 50 वर्षाच्या नंतर जर ती बाई त्याला म्हणत असेल तुम लेकानी अक्कल नाहीये, तर काय जगण्यात अर्थ आहे? आणि म्हणून या गोष्टी कलियुगात होणार आहे. अरे दया धर्म ना पाप है, सच्चाई की हार है, सच्चाई की हार है और झूठ की जय जयकार है. जेवढे लबाड बोलणार, जेवढे वाईट वागणार तेवढे लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. पण एक गोष्ट लक्ष देऊन ऐकजा, परमात्म्याची कृपा दृष्टी त्याच लोकांवरती होते जे लोक कधी कोणाचं वाईट करत नाही. मी तुम्हाला कालही सांगितलं. मग भाऊ भावाचा शत्रू होणारे, सासू सासरे नकोसे वाटतील, बाया नवऱ्यांचा अपमान करतील. अजून जे ब्राह्मण समाज आहे ते लोभी होतील. अजून क्षत्रिय समाज त्या क्षत्रिय समाजासारखं वागणार नाही. काय राजपुती समाज होता पूर्वीच्या काळी, काय स्वाभिमान होता, अशी मूछीला ताव द्यायचे. आता सगळ्यात जास्त वाईट घटना कुठं होत असतील तर आपल्या समाजामध्ये होत आहेत. लाज वाटते त्या गोष्टींची. आणि आम्ही नाही बोलायचं तर कोणीच बोलणार नाही या गोष्टींवरती. आमच्या मुलींना, आमच्या मुलांना योग्य वेळी जर चांगले संस्कार दिले तर 100% ते चांगलं जीवन जगतील. पुरियो शाळेत जाताना बाळा, शाळेत जाताना तुम्हाला एक सांगू का, भाऊ म्हणून ऐकतोय बरं का, येत्या काळामध्ये समाजाची सगळी इज्जत तुमच्यावर आहे. सगळी इज्जत. मुसलमानाची 5 वर्षाची मुलगी जेव्हा ते मदरशामध्ये जाते ना पुरी, तुम्ही बघा मुसलमानाच्या पुरींना, त्यांनी हिजाब घातलेला असतो, त्यांचे डोळे दिसतात फक्त, बाकी काहीच दिसत नाही. ती मरता मरून जाते, परंतु बुरखा अंगावरचा घराच्या बाहेर निघाल्याच्या नंतर ते कधी काढत नाही. आणि म्हणून त्यांनी 56 देशांची निर्मिती केली जगतामध्ये. 56 देशांनी कधी अल्लाहू अकबर म्हणून जर आपल्यावरती हमला केला ना तर आपल्याला फार मोठा आघात होऊ शकतो. मुठभर असतात ते, परंतु आपल्याला ऐकत नाही. तुम्हाला वाईट वाटलं, तुम्ही मला आजच सांगा की महाराज आम्हाला काही कथा ऐकायची नाही तुमची. परंतु आपण आपल्या धर्मासाठी जागं असलं पाहिजे. आम्ही रात्रंपर दिवस आमची मोत हातामध्ये घेऊन धर्म कार्यासाठी फिरतो, पण जेव्हा आमचा समाज आमचं ऐकत नाही तेव्हा आमचं थोडं डोक्यामध्ये खटका पडतो. ऐ पोराव, त्याला खेळू द्या त्याचं. तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐकजा, भविष्य घडवायचं आहे आपल्याला. हा मॉ परत परत जमणार नाही. तुम्हाला काल मी टीके लावायचे सांगितले होते, लावली नाही का तुम्ही? लावला होता का सकाळी? कोण कोण आई वडिलांच्या पाया पडलं होतं सकाळी? आणि तुम ना मायबाप गावले नाही जायलेत का? तू रे हो पडला होता का? मग हात कोण वर करी? तू ग्रामपंचायत ना फॉर्म भरजो, आई वडील निवडीची. तू मायबापाच्या पाया पडले नाही का त्याला यायचं नाही बरं का. गणपती बाप्पाने मायबापाला प्रदक्षिणा मारली होती, जगाला प्रदक्षिणा मारली नव्हती. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. पहिले घरामध्ये मायबाप नीट वागवा, पहिले घरामध्ये बायकोला सुखी ठेवा, पहिले घरामध्ये चांगलं वातावरण निर्माण करा, मग बाहेर समाज कार्य करा. तुमच्या घरामध्ये जर सुख नसेल आणि बाहेर तुम्ही फार मोठे पुढारी असाल, झिरो किंमत आहे तुम्हाला, झिरो. घरामध्ये आपले लोक आपल्यापासून खुश पाहिजे. घरामध्ये आपण पाऊल टाकले की घरात आनंद निर्माण झाला पाहिजे, मग बाहेर काम करा. क्षत्रिय त्यांचा धर्म सोडतील, ब्राह्मण लोभी होतील,
बाया त्यांचा धर्म सोडतील आणि मग या सगळ्या पापांमधून आम्हाला रक्षण कोण करेल? मग तुमचं रक्षण करण्याची ताकद ग्रंथांमध्ये आहे आणि म्हणून शिवमहापुराणाची निर्मिती आहे की एवढ्या मोठ्या पापांमध्ये सुद्धा तुम्हाला जर शिव भोलेनाथांचं चिंतन केलं, अध्यात्माच्या मार्गावर आल्या. आज तुम्ही कथेला आल्या पोरीओ, खरंच सांगा देवाचं काम चांगलं असतं का नाही? आज जर एखादी बी कथा तुम्हाला आवडली, एखाद्या तुम्हाला जर असं वाटलं जीवनामध्ये, तुम्हाला एक सांगू का, तुम्ही सगळ्या माझ्या रक्ताच्या बहिणी असं समजा. जगतामध्ये तुमच्या येत्या काळामध्ये तुम्हाला फार मोठ्या गोष्टींचा संघर्ष करावा लागणार आहे. या जगतामध्ये प्रेम नावाची गोष्ट कधीच नसते, कधीच नसते. जर खरंच एकमेकांवरती कोणाचं जर प्रेम राहिलं असतं ना, तर या तलाक गोष्टी झाल्या नसत्या. या जगतामध्ये तुमच्यावरती फक्त दोनच जण खरं प्रेम करतात, एक तुमची माय आणि दुसरा तुमचा बाप. यांच्या व्यतिरिक्त तुमच्यावर खरं प्रेम, तुमचं लग्न झाल्यावर सुद्धा एक दिवस तुमचा नवरा तुम्हाला तुमची लायकी दाखवेल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आमची इज्जत फक्त आमच्या बापानेच करावी, कारण मुलगी बापासाठी राणी असते पूर्वी. आणि त्या राजासारख्या बापाला मरेपर्यंत समाजात खाली बघायची वेळ आणू देणार नाही. एवढं जरी तुम्ही सांभाळलं ना, तरी आपली कथा यशस्वी झालं. हे कलियुगाचं वारं फार घाण झालेलं आहे, फार घाण झालंय. काही नाही पोरींनो, एखाद मुलगा तुमच्या लाईफ मध्ये येईल, तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी सांगेल, मी असं करू शकतो, मी तसं करू शकतो, आणि तुमच्या मनावरती त्याचा परिणाम होईल आणि कळत न कळत लपून तुम्ही त्या गोष्टी करणार. पण तुम्हाला एक सांगू पोरींनो, आपण राजपूत आहेत. अलाउद्दीन खिलजी चालून आला होता ना, आणि राणा रतन सिंगांचं मरण झालं होतं ना, तर त्या मुसलमानाची सावली माझ्या अंगावर पडण्यापेक्षा मी मेलेली बरं, अशी राणी पद्मावतीच्या घरामध्ये आपण जन्माला आलेल्या पुरी. आपण अशा वाघीण म्हणूनच जगलं पाहिजे. मस्तपैकी अंगभर कपडे घालायचे, मस्त कुंकू लावायचं, मस्तपैकी कानातले घालायचे, मस्तपैकी येटीत मस्तपैकी ती चप्पल घालायची, हातामध्ये छोटस कड घालायचं आणि आपल्या डोळ्यांमध्ये आग ठेवायची. जिथं बी जाणार तिथं लोकांनी म्हटलं पाहिजे की हिंदूंची राजपूतांची वाघ घेणारी, असं जगायचं पूर्वी. शेवटी काही सोबत येणार नाही, काही नाही सोबत येणार. तुम्ही जन्माला आल्या होत्या ना, तेव्हा तुमच्या बापाने पुऱ्या गावाला सांगितलं होतं की माझ्या घरी लक्ष्मी आली. तुमच्या बापाने खूप आनंद साजरा केला होता. तुमच्या लग्नासाठी तुमच्या बापाने खूप काही कष्ट केलेत पोरींनो, त्याचं एक स्वप्न पूर्ण करजा. स्वतःचं बनेन फाटलेलं असतं, पण तुमचे लाख लाख रुपये फी भरतो, त्याचं नाव बाप आहे पोरींनो. त्या बापाला कधी फसवू नका, त्याला येडं समजू नका. जगतामध्ये तो सगळ्या गोष्टी सहन करतो, पण जेव्हा त्याला त्याच्या मुलीचं असं काही माहीत पडतं ना बाहेरून, त्या दिवशी तुमचा बाप मरून जातो पोरींनो. आणि एक भाऊ म्हणून तुम्ही माझा ऐका. आणि जर खरंच या समाजाच्या लोकांना असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये आपली मुलगी नीट राहिली पाहिजे ना, तर कधी घरी दारू पिऊन येऊ नका. कारण माझ्या कॉलेजमधल्या मुलींना मी सहज विचारलं होतं की बेटा तू असं का करते, का निर्णय घेतला तू? तर तिने सांगितलं होतं, महाराज 5 वर्षापासून रोज सकाळ संध्याकाळ माझा बाप दारू पिऊन घरी येतो, माझ्या आईला मारतो, माझ्या घरी कोणी बी आलं का माझा अपमान होतो, माझा बाप गावामध्ये दारू पिऊन फिरतो, आणि मग अशा बिन इज्जतीच्या गावात का राहायचं म्हणून मी त्या घराचा त्याग केला. आपल्या घरातून आपली मुलगी बाहेर पडेल एवढं दुःख निर्माण सज्जनाव घरात करू नका. तुम्हाला माझी आठवण येईल. आयुष्य फार कमी, आनंदाने जगा, त्याला वाया घालवू नका. अरे मनुष्य जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. जय हो.
कर जोर जवानी का, संभल संभल के कदम रखो पता नहीं जिंदगानी का। जीवन परत परत भेटणार नाही, म्हणून आनंदात जगा, खुशीने जगा, मस्तपैकी आनंदाच्या डोही आनंद तरंग निर्माण करा.